नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेशोपाध्यक्ष व निरीक्षक डॉक्टर गोवर्धन संचू यांच्या नेतृत्वाखाली तसेच कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष महेशजी गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7/1/2026 रोजी बुधवारी सकाळी ठीक 11 वाजता अशोक चौक येथील संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बापू साबळे, मुरलीधर संचू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर गोवर्धन संचू यांनी बोलताना म्हणाले, प्रभाग क्रमांक 13 येथे गेली अनेक वर्षापासून रस्त्यांची दुर्व्यवस्था झालेली आहे. कचऱ्याचे संकलन होताना दिसत नाही. तसेच नेहमी ड्रेनेज लाईन फुटून दुर्गंधी पसरते. त्यामुळे अनेक नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वेळी भाजपाचे नगरसेवक होते. त्यांनी या प्रभागात कुठलेही विकास कामे केले नाहीत. नागरिकांना साधा शिफारस पत्र देखील मिळत नव्हते. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आय पक्ष, शिवसेना उभाटा पक्ष, मनसे आदी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. प्रभाग क्रमांक 13च्या प्रभागात कम्युनिस्ट पक्षाचे 3 उमेदवार व शिवसेना उभाटा पक्षाचे 1 उमेदवार निवडणुकीत लढवित आहेत. त्यांना भरघोस मतांनी आपण सर्वांनी मिळून प्रचार यंत्रणा राबवून त्यांना निवडून आणणे प्रभागाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, असे डॉक्टर गोवर्धन संचू यांनी बोलताना म्हणाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कामगार ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने प्रभाग 13 मध्ये प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतलेले आहे. प्रभाग 13 मधील कम्युनिस्ट पक्षाचे 3 उमेदवार आणि राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे 1 उमेदवार असे 4 उमेदवार या प्रभाग 13 मध्ये निवडणूक लढत आहेत. हे उमेदवार लढत असताना महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस आहे आणि कम्युनिस्ट आणि तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने एकात्मित येऊन या ठिकाणी महाविकास आघाडी निर्माण केलेली आहे. या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या 4ही उमेदवार या ठिकाणी उभारलेले आहेत. त्या लोकांना या आपल्या या ठिकाणी उभारलेल्या उमेदवारांना सर्वांनी मिळून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून त्यांना मतदान करून बहुसंख्य हजारोंच्या मताने त्यांना संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि प्रभाग 13 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुखसुविधा नाही, गटारीचं दुरुस्ती नाही, ड्रेनेजचं दुरुस्ती नाही, रस्त्याचं दुरुस्ती नाही, कचऱ्याचं नियोजन नाही, असे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेले आहे. पण या सर्व सुधारणा होण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचे प्रतिनिधी निवडून येण्याचे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आम्ही सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. प्रभाग 13च्या विकासासाठी पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांना समजावून सांगून विकासाचे प्रश्न मांडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे निर्धार या बैठकीत करण्यात आले. यावेळी विष्णू गुंडेटी, सुनीता येमूल, लक्ष्मीबाई नल्ला, ज्योती गादास, शारदा गुंडेटी, सत्यमा येमूल, अंबिका दुळम, बालाजी बुधाराम, नरसिंग संगा, सतीश गोरंटला, सोमनाथ कनकी, अन्नपूर्णा गुंडला आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.